लग्नाच्या पहिल्याच रात्री कावेरीचा नवरा विकास तिला म्हणाला की माझी एक मामी आहे, ती खूपच चांगली आहे. आपल्या घरातील प्रत्येकजण मामीची खूप तारीफ करतात. मला वाटलं की भविष्यात तू त्यांची जागा घ्यावी. सगळ्यांनी हे म्हणलं पाहिजे की सून असावी तर कावेरीसारखी. मला जशी माझी मामी पसंत आहे तसंच तुला पण सगळ्यांनी पसंत करावं असं मला वाटतं. विकासने बोलत बोलत एक आदर्श व्यक्तीबद्दल त्याने कावेरीला सांगितलं. खरं तर कावेरीला पण विकासची मामी खूप आवडली होती. मामी खूपच गोड आणि धीरगंभीर बोलत होती. मामी खूप स्नेहाने कावेरीला जेवण भरवत होती आणि तिची खूप काळजी घेत होत्या. एका नवीन आलेल्या सुनेला अजून काय पाहिजे असतं? आपलेपणा मिळाला तर त्या घरात मिसळण्यासाठी खूप वेळ लागत नाही. खरंच चांगले माणसे नेहमी चांगलेच वाटतात. खरंच त्यांचा मोह सगळ्यांना वाटत होता. असेच वर्ष निघून गेले. आता कावेरी 2 मुलांची आई बनली होती. कावेरीची गाठ मामीसोबत कधी लग्न समारंभात, कोणत्या कार्यक्रमात होत होती. कावेरीची सासू नेहमी तिला म्हणत होती की बघितलंस का, माझी वहिनी किती समजूतदार आहे. ती कोणासोबत मोठ्या आवाजाने बोलत पण नाही, सगळ्यांना मान देत असते. आजपर्यंत मामीला रागात कोणीसुद्धा पाहिलं नाही. कावेरी विचार करत होती की जर 2-3 वर्षातून गाठभेट पडल्यावर कोण मोठ्या आवाजात का बोलेल. कधी कधी या सगळ्या गोष्टीवरून तिची चिडचिड पण होत होती. एक दिवस कोणत्या तरी कारणावरून कावेरी तिच्या मुलांना ओरडत होती. तेव्हा सासू तिथे रागाने आली आणि म्हणाली की अगं, कधी विकासच्या मामीला रागवलेलं पाहिलं आहेस का? त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न कर. तुला किती वेळा सांगितलं आहे. अहो आई, मुलांना शिकवताना मोठ्यानेच बोलावं लागतं का? शांत बसून मुक्याने त्यांना बोलू का? नेहमी मामी मामी माझ्याकडे जप करत असता. खरंच मामी त्यांच्या घरात पण मोठ्या आवाजात बोलत नाहीत का? कावेरीच्या मनात खूप वर्षांपासून साचलेलं एकदाच बाहेर निघालं. ती म्हणाली की मी माझ्या घरात माझ्या मर्जीने का राहू शकत नाही? तुम्हाला माहीत आहे का की मामी त्यांच्या घरी काय काय करत असते? प्रत्येक माणूस दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर आदराने प्रेमाने बोलतच असतो. आपल्या बायकोचं बोलणं ऐकून तर विकास तिच्यावर ओरडायला लागला. पहिलीच वेळ होती की कावेरीने विकासच्या मामीबद्दल काही वाईट बोललेले असेल. तिचं बोलणं ऐकून तिची सासू तर खूप दिवस तिच्यासोबत बोलत नव्हती. आपल्या माहेरच्या माणसाचा अपमान सासूबाईला सहन झाला नाही, कारण सासूबाईचं आणि मामीचं खूप पटत होतं. असेच काही वर्ष निघून गेले. आता मामीच्या दोन्ही पण मुलांचे लग्न झाले. कावेरीला त्यांच्या घरी जाणं झालं नाही, कारण का घरी कोणीतरी पाहिजे. सासूबाईने महागड्या वस्तू देऊन त्यांचं कर्तव्य निभावलं होतं. सासऱ्यांच्या मृत्यूनंतर पूर्ण जिम्मेदारी कावेरीच्या अंगावर आली होती. तिला सगळी जबाबदारी सांभाळण्यासाठी मुश्किल वाटत होतं, पण ती तिचा पूर्ण प्रयत्न करत होती. एक दिवस कावेरीचा नवरा कुठेतरी गेला होता आणि येताना तो कावेरीसाठी एक महागडी साडी घेऊन आला. ती म्हणाली की माझ्यासाठी का साडी घेऊन आला आहात आणि आईला का तुम्ही साडी आणली नाही? तिचा नवरा विकास म्हणाला की अगं, या साडीवर कोणाचं नाव लिहिलं आहे का? दोघी पण मिळून वापरा ही साडी. नवऱ्याचं बोलणं ऐकून कावेरीने ती साडी सासूबाईच्या हातात दिली. काही दिवसानंतर कावेरीला कुठेतरी जायचं होतं, त्यामुळे तिने ती साडी सासूबाईकडे मागितली. परंतु तिला समजले की सासूबाईने ती साडी तर मामीला पार्सल केली आहे. सासूबाईचं बोलणं ऐकून तर कावेरी अवाक झाली. ती म्हणाली की एवढी महागातली साडी तुम्ही मामीला दिली? तिचा चेहरा पाहून सासूबाई म्हणाल्या की तुझ्या का पोटात दुखत आहे? त्या साडीवर पैसे माझ्या मुलाचे लागले आहेत.
तुझे नाही. सासूबाई, माझी काही हरकत नाही, परंतु एवढी महागातली साडी तुम्ही कशी काय दिली त्यांनी? किती प्रेमाने ती साडी आणली होती. कमीत कमी त्या साडीची 10,000 रुपये तर किंमत असेल. सासूबाई म्हणाली की बाद झालं. अरे, मी तर माझ्या मुलावर लाखो रुपये खर्च केले आहेत, तर मग माझा एवढा पण हक्क नाही का की मी माझ्या नातेवाईकांना काहीतरी भेट देऊ? जेव्हा विकासला समजले की त्यांनी आणलेली साडी त्याच्या आईने मामीला दिली आहे, तेव्हा तो पण दंग झाला. तो त्याच्या आईला म्हणाला की आई, एवढ्या महागातली साडी कोणतंही कारण नसताना तू मामीला दिली. मी किती कष्टाने पैसे कमवत आहे आणि एकदा ती साडी मामीला पाठवायच्या आधी मला विचारायचे असते. या गोष्टीवरून कावेरीच्या सासूने फार हंगामा केला. त्यांचा ड्रामा पाहून तर कावेरी आणि विकास तर डोक्याला हात लावून बसले. विकास म्हणतो की माहीत नाही आईला काय झालं आहे. एवढ्या अडचणीमधून मी साडी घेऊन आलो होतो. वाटलं की कुठल्या तरी मोठ्या फंक्शनसाठी दोघीला पण घालायला होईल, परंतु आई कोणताच विचार न करता अशी कशी करू शकते? मामीला साडी दिली या गोष्टीवरून विकासचं मन खूप दुखलं होतं. असेच दिवस गेले. एके दिवशी विकासला फोन आला की त्याचे मामा स्वर्गवासी झाले आहेत. ही खबर मिळता सासू खूप रडायला लागली. सगळेच रडत पडत गाडी करून मामीकडे निघाले. कावेरीने तिचे दोन्ही पण मुले तिच्या माहेरी सोडले. क्रियाक्रम झाल्यानंतर पाहुणे सगळे निघून गेले. मामी शांत होती. नेहमीप्रमाणे मामी शांतपणानेच रडत होती. कावेरीला तिच्या नवऱ्याचे शब्द आठवले की तिचा नवरा म्हणाला होता की मामीसारखं बनवून दाखव, कारण मामी खूप चांगली आहे. विकास आणि मामाचा मुलगा राजू दोघे पण अस्थि विसर्जन करून आले. तेव्हा सासूबाई राजूच्या गळ्यात पडून मोठमोठ्याने रडत होते. अरे बाळांनो, माझ्या भावाला कुठे सोडून आला आहात? आता मी माझ्या भावाला कुठे शोधू? असे म्हणून कावेरीची सासू रडत होती. कावेरी शांतपणाने बघत आणि ऐकत होती. मामीचा आदर्श परिवार खूप वर्षापासून कावेरीच्या मनाला खटकत होता. त्यांच्याबद्दल खरं जाणून घेण्याची कावेरीमध्ये खूप जिज्ञासा झाली होती. मामीची सून अंकिता पाहुण्यांची देखरेख करण्यामध्ये लागली होती आणि मुलगी पण तिच्या बहिणीची मदत करत होती. एक नोकर पण त्यांची मदत करत होती. मामीच्या सुनेचा 1 वर्षाचा मुलगा सारखा किचनकडे जात होता. त्यामुळे मामीच्या सुनेची चिडचिड होऊ लागली. कावेरीला त्या मुलाला घेऊ वाटत होते, पण कावेरी त्या मुलासाठी अनोळखी होती. तिने जर त्या मुलाला घेतलं तर तो जास्तच रडेल हे तिला कळत होतं. मुलगा अजून रडू लागला. कावेरी मामीच्या सुनेला अंकिताला म्हणाली की अंकिता, तू बाळाला बघ, मी राहिलेलं काम करते. तिचं बोलणं ऐकून अंकिता बाळाला घेऊन बसली. मामीची सून अंकिता खूपच गोड होती आणि किचनमध्ये अंकिता कावेरी आणि अंकिताची नणंद होती. तेव्हा अचानक तिथे अंकिताचा नवरा राजू आला आणि म्हणाला की तुझे आईबाप कुठे आहेत? मला न भेटताच ते माघारी कसे जाऊ शकतात? त्यांना एवढं पण समजत नाही का? अहो, तुम्ही हरिद्वारवरून 5 दिवसांनी माघारी आला आहात, तर मग ते 5 दिवस तुमच्यासाठी कसे थांबणार होते? आणि असं पण माझे आई वडील त्यांच्या मुलीच्या घरचे साधं पाणी पण पित नाही, तर मग 5 दिवस ते काय खाण्यात पिणार होते? ही काय आनंदाची गोष्ट पण नव्हती की ज्यामुळे माझे आई वडील थांबतील? हे बघ अंकिता, जास्त तुझ्या बापाची बाजू घेऊ नकोस आणि त्यांच्याबद्दल एक शब्दसुद्धा बोलू नकोस. तर मग तुम्ही माझ्या वडिलांचं नाव घेऊन का हंगामा करत आहात? तुम्ही माझ्या वडिलांचा कसा अपमान करू शकता? माझे वडील तुमचे कोण लागत नाही का? गप्प बस. मग तुम्ही पण गप्प बसा.
आणि येथून निघून जावा? हे सगळं ऐकून कावेरी अवाक झाली. तिच्यासमोर नवरा बायको भांडत होते. जास्त चूक तर तिला राजूचीच वाटत होती. राजू अपमानित होऊन बाहेर गेला आणि इकडे अंकिता रडू लागली. अंकिता रडत रडत म्हणाली, जेव्हा पाहेल तेव्हा माझ्या आईबापाचा अपमान करत असतात. माझ्या भावाच्या लग्नात पण खूप हंगामा केला. तिथे पण माझा सगळ्या पाहुण्यात अपमान केला. तिथे पण मला मोकळा श्वास घेता आला नाही. ते माझा अपमान करीत होते तरी पण त्यांना कोणीच रोखत नव्हते. यावर कावेरी काय बोलणार होती? थोड्या वेळाने कावेरी अंकिताच्या मोठ्या नणंदला म्हणाली की ताई, तुम्ही तुमच्या भावाला समजून का सांगत नाही? तुम्ही मोठी बहीण आहात ना. त्यांना हे सांगा की बायकोचा अपमान नेहमी करायचा नसतो. आता तर ते अंकिताच्या आईवडिलांचा अपमान करून गेले आहेत. तुम्ही त्यांची मोठी बहीण आहात ना. तुम्ही त्यांना खवळून पण सांगू शकता. कोणतीच मुलगी आपल्या आईबाबाचा अपमान ऐकून घेत नाही. अंकिताची नणंद रागाने म्हणली की मग वहिनीच्या आईवडिलांनी पण दादाला भेटून जायचं असतं. वहिनीला समजत नव्हतं का? तिच्या आईवडिलांना इथे थांबवून घ्यायचं. नेहमी स्वतः चूक करते आणि माझा दादा हिला ऐकवत असतो. नणंदचं बोलणं ऐकून कावेरी गप्प बसली. इकडे अंकिता काहीही न बोलता शांतपणाने काम करू लागली, पण तिच्या डोळ्यातून अश्रू मात्र डबडबत होते. तिच्या बाजूने कोणी सुद्धा काही बोलत नव्हते. जेवण करताना सगळे एकत्र जेवाय बसले. जेवण करताना राजू अजून एकदा अंकितावर भडकला आणि म्हणाला, तुझ्या बापाला फोन करून सांग की त्यांच्यावर खूप नाराज आहे. यानंतर मी कधीच त्यांचं तोंड सुद्धा पाहणार नाही. तेव्हा अचानक कावेरीचा नवरा विकास म्हणाला की अरे राजू, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? एवढ्या पाहुण्यांसमोर आपल्या बायकोचा अपमान करत असतात का? तुला याबद्दल कोणी सांगितले नाही का? मामीने पण तुला काही शिकवले नाही का? एवढं झालं तरी नेहमीप्रमाणे मामी शांतच होती. विकास वारंवार बोलत राहिला की प्रत्येक माणसाची इज्जत ती आपल्याच हातात असते. आपल्या बायकोची इज्जत नेहमी काढणे म्हणजे पुरुषपणा नाही. आज जर तू तुझ्या बायकोचा अपमान करत आहेस तर उद्या पण तुझी बायको तुझा अपमान करत असते. मग तू कुठे तोंड लपवणार आहेस? अरे, एवढ्या संस्कारी आईचा मुलगा एवढा असंस्कारी कसा असू शकतो? त्यानंतर तेथून कावेरी घरी आली तरी पण तिला मामीच्या वागण्याबद्दल नवलच वाटत होतं. जेव्हा त्यांच्या मुलाची चूक होती तेव्हा मामी का गप्प बसली हेच तिला कळत नव्हतं. जे चूक आहे त्याला चूक सांगणं हे पण महत्त्वाचं आहे. एके दिवशी कावेरी गंभीर स्वरामध्ये तिच्या नवऱ्याला म्हणाली की मी तुमच्या मामीसारखी अजिबात बनणार नाही. जी आई आपल्या मुलाच्या मोहामध्ये अशी अडकली आहे की आपला मुलगा चुकत आहे तरी पण आई शांत बसत आहे. आपल्या सुनेच्या बाजूने बोलावं हे पण त्यांना कळत नाही. अशी काय त्यांची मजबुरी आहे की त्या नेहमी शांतच असतात? कावेरीचं बोलणं ऐकून तिची सासू आणि तिचा नवरा दोघे पण शांत बसले. कदाचित त्यांना काय उत्तर द्यावं हे सुचत नव्हतं. काही दिवसानंतर अचानक कावेरीला मामीचं पत्र आलं. तिला आश्चर्य वाटले की मामी फोन करून सुद्धा बोलू शकत होत्या, तरी त्यांनी पत्र का लिहिलं आहे? मामीने पत्रामध्ये लिहिलं होतं, प्रिय कावेरी, तुला आश्चर्य वाटले असेल ना की मी का पत्र लिहिले आहे? कारण आपण फोनवर सुद्धा बोलू शकलो असतो, परंतु मला हे माहीत आहे की फोनवर मी माझ्या मनातलं तुला बोलू शकले नसते. तुझ्यासोबत घालवलेले काही क्षण अजून पण माझ्या आठवणीत आहेत. तुझा आपलेपणा, तुझा स्नेह माझ्यासाठी खूप खास आहे. त्या दिवशी मी तुझ्या डोळ्यांमध्ये अनेक प्रश्न पाहिले होते की मी माझ्या मुलाला राजीवला काहीच का म्हणाली नाही. मी माझ्या सुनेची बाजू का नाही घेतली
कावेरी माझं पूर्ण आयुष्य आदर्श सून आणि गोड बोलण्यातच गेलं आहे. मी माझ्या सासरी नेहमी गोड पद्धतीने वागले. जे चुकीचे आहे तिथे पण मी शांत बसले. कोणालाच काही उलट उत्तर दिले नाही. त्यामुळेच मी सगळ्यांपुढे आदर्श म्हणून आज दिसत आहे. मी माझा कठोर गंभीर आवाज पण विसरून गेले आहे. मी बरोबरला बरोबर आणि चुकीला चुकी हे सांगणं पण विसरून गेले. मी नेहमी माझ्या आयुष्यात शांती आणि संयम ठेवला, पण या शांत स्वभावाची मला खूप किंमत चुकवावी लागली. मी शांत बसल्यामुळे प्रत्येक जण माझा फायदा घेत होते. एवढेच नाही तर मुले सुद्धा मला उलटसुलट बोलत राहिले, तरी पण मी शांत राहिली. पण मला समजलं आहे की सहन करणे म्हणजे समाधान आहे असं काही नाही. कधी कधी सहन करणे पण आपल्यास अंगलट येत असते. कदाचित मी माझ्या मुलांना हे शिकवायला पाहिजे होते की सगळ्यांना प्रेम, आदर, इज्जत दिली पाहिजे. कावेरी, मी ज्या काही चुका केल्या आहेत त्या चुका तू अजिबात हाताळू नकोस. तू तुझ्या मुलांना दुसऱ्यांची इज्जत करायला शिकव. स्वतःसाठी दुसऱ्यांसाठी बोलणं यात काही चुकीचं नाही. मला खूप चांगले वाटते की जेव्हा सगळे माझा आदर करतात आणि सगळे तुला म्हणत असतात की तू माझ्यासारखी बनावी. पण कावेरी, मी स्वतः तुला सांगत आहे की तू माझ्यासारखी बनण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस. तू जशी आहेस तशीच तू राहा. तुझ्यात काही सुद्धा बदल करू नकोस. कावेरी, आई या बंधनात अडकून स्वतःला कधीच हरवून जाऊ नकोस. स्वतःचं तुझं असं अस्तित्व निर्माण कर की सगळ्यांनी तुझ्यासारखं वागलं पाहिजे. पत्र वाचून झाल्यानंतर कावेरीने हा निर्णय घेतला की जसं मामीने सांगितलं आहे तसंच मी वागणार आहे. जिथे चुकते तिथे बोलायचे आणि जिथे मान सन्मान पाहिजे तिथे मान सन्मान द्यायचा आणि जिथे मान सन्मान मिळत नसेल तर तिथे मिळवून द्यायचा आणि स्वतः सशक्त, दयाळू आणि न्यायप्रिय बनणार. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक, शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.